तुकाराम महाराज सदेह वैकुंठी गेले. तुकोबांच्या कीर्तनाला अवघा देहू गाव लोटायचा. कीर्तनात तुकोबा स्वतःला विसरून जायचे. एकरूपत्वामुळे ते देह हरपून पांडुरंग होऊन नाचायचे. श्रोत्यांना साक्षात पांडुरंगाचं दर्शन व्हायचं. आनंदाच्या या डोहात सगळे स्वतःला विसरायचे. देहूला देऊळवाड्यात तुकोबांची दशमीपासून कीर्तनं सुरू होती. दररोज कीर्तनाचं तेज वाढतच होतं. या तेजात मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांना सगळ्याचा विसर पडून जायचा. काळ वेळ कशाचंही भान त्यांच्या लेखी उरायचं नाही. तुकोबांचं धन असलेले अमृतमयी शब्द श्रोत्यांचे कान आणि मन तृप्त करत होते. शब्द ब्रह्माची, नाद ब्रह्माची मोहिनी मोठी अद्वितीय होती. पहाट झाली तरी कीर्तन चालू होतं. कुणीही जागचं हललं नव्हतं. अवघं देहू गाव भक्तिरसात अकंठ बुडून गेलं होतं. आनंदले मन प्रेमे पाझरे लोचन या भावावस्थेत श्रोते श्रवणभक्तीचा आनंद चाखत होते. प्रतिपदेचा सूर्य उगवला तरी तुकोबा नामाचा गजर करत आपल्या श्रोत्यांशी सोयऱ्यांशी संवाद साधत होते. अखेरीस भान हरपलेल्या श्रोत्यांना तुकोबा असं म्हणाले, आपुल्या माहेरात जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. त्याची पंथे माझे लागलसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. तुकोबा श्रोत्यांना म्हणाले, आता आम्हाला प्रेमाने निरोप द्या. आम्ही आमच्या माहेरी म्हणजे आमच्या मुळाकडे निघालोय. पंढरीनाथ आम्हाला न्यायला आले. जिजाबाईंनी तुकोबांना जेवणाची आठवण केली, पण आज त्यांना काहीच नको होतं. पतिदेव जेवल्याशिवाय ती पतिव्रता कशी जेवणार? आज तुकोबांची तहानभूत हरपून गेली होती. ते कृतकृत्य होते. माहेरी जायला उत्सुक होते. द्वितीयेची पहाट झाली. तुकोबांचं तेज वाढतच होतं. ते शांत, प्रसन्न, तेजस्वी दिसत होते. आता तुकोबांनी अंगरखा घातला, डोईला रुमाल बांधला, गळ्यात विणा, हातात चिपळ्या घेऊन ते चालायला लागले. आवलीला त्यांनी येतेस का विचारलं, पण आवली नाही म्हणाली. मी राहीन माझ्या मुलाबाळात, तुम्ही जावा. तुकोबा इंद्रायणीच्या सोबतीने आता काठाकाठाने गोपाळपुऱ्यात जाऊन पोचले. नामस्मरणाचा गजर करत एका धुंदीत तुकोबा चालत होते. त्यांच्या भोवती गाव जमा झाला. तुकोबा आता निरोपाचे सूर आळवायला लागले. पैला आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. तुकोबांनी पांडुरंगाच्या तेजाला वंदन केलं. गावकऱ्यांकडे अतीव प्रेमाने बघितलं. त्यांचा भावपूर्ण साश्रू नयनांनी निरोप घेतला आणि त्यांची निजधामाची यात्रा आता सुरू झाली. ते बेभान होऊन गात होते, निरंजनी बांधले आम्ही घर, निराकारी निरंतर राहील असे, निराभासी पूर्ण झालं समरस, अखंड ऐक्यात पावलो आम्ही. आम्ही आमच्या घरी निघालोय, तुम्हाला अखेरचा दंडवत. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आता असो राही दया, तुमच्या लागत असे पाया. येता निजधामी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्णमुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळं वातावरण शांत होऊन गेलं. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. अखंड विठुनामाचा गजर सुरू होता. चालता चालता तुकोबा अचानक पिंपुर्णीखाली थांबले. गावकऱ्यांना अखेरचा नमस्कार केला. त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्यावर नितांत प्रेम केलं, श्रद्धा ठेवलीत. तुमच्या प्रेमाला मी कधीही विसरणं शक्य नाही.
तुमचं प्रेम ही माझी शक्ती आहे, ती माझ्या आयुष्याची सोबत आहे. मला तुम्ही आता प्रेमाने निरोप द्या. तुमचं प्रेम आता मला थांबवू शकणार नाही. यापुढचा प्रवास माझा एकट्याच आहे. माणूस जन्माला येताना एकटा येतो आणि देवाघरी जातानाही एकटाच असतो. ती वाट आता मला दिसतीये. त्या वाटेने जायला माझं मन उत्सुक झालंय. मी चाललो. तुकोबांचं तेज आता शतपटींनी वाढलं होतं. या तेजाने गावकऱ्यांचे डोळे दिपून गेले. त्यांना आता तुकोबा दिसत नव्हते, पण त्यांच्या कानी मधुर परिचित असे सूर पडत होते. आम्ही जातो, कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबांचे सूर आता लांब लांब निघून गेले. त्या नाद ब्रह्मामागे गावकरी धावत सुटले, पण आता त्यांना त्यांचा तुका दिसत नव्हता. आता तुकोबांचे सूरही कानी पडेनासे झाले. गावकऱ्यांना समजेना आपला तुका गेला कुठे. भंडारा डोंगरावर तर गेला नसेल, का विठूच्या मंदिरात जाऊन कीर्तन करत बसला असेल. आपला तुका डोहाकाठी जाऊन बसला असेल का. गावकऱ्यांचे प्रश्न संपले, तर्क संपले. डोळ्यात प्राण आणून ते तुकोबांची वाट बघत होते, पण तुकोबा परत येण्यासाठी गेले नव्हते. आवडी आली. तिने शोधाशोध केली, पण व्यर्थ. वास्तव तिला आता समजलं. तिची शुद्ध हरपली. तुकोबा परत यावेत म्हणून अखंड नामजागर सुरू केला, पण तुकोबा परत गावकऱ्यांना कधीही दिसले नाहीत. त्यांचा देह नाहीसा झाला, तो पंचमहाभूतात विलीन झाला. तुकोबा ब्रह्मीभूत झाले. आवडीच्या पतिदेवांचा देह पडला नाही म्हणून आवडीने आहेवपणी लेणी उतरवली नाही. भ्रूमध्यात नेमक्या कुंकवाच्या जागी तुकोबांच्या पतिव्रतेला पतिदेवाचं दर्शन झालं. तिला एक ज्योत दिसली. कालांतराने ती ज्योत शांत झाली. दशदिशांना प्रकाशाने उजळून टाकलं आणि आवडी शांत झाली. तिचं अस्तित्व जणू कापरासारखं उडून गेलं. तिचा देहभाव संपला. मीपणाला मरण आलं. धनी मला सावरा असा टाहो तिने फोडला. गावकऱ्यांना काय चाललंय काही समजतच नव्हतं. आपल्याला आपला तुका आता परत कधी भेटणार नाही एवढंच त्यांच्या लक्षात येत होतं. तेवढ्यात कुणीतरी अत्यंत प्रेमाने म्हणालं, अरे मित्रांनो, आपला तुका आपल्या अंतरंगीच ठाण मांडून बसलाय. त्याला आपण नामाने जागवूयात. आणि गावकरी श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणायला लागले. आणि आश्चर्य असं, त्यांना त्यांचा तुका कडकडून भेटला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे